क्षीरसागर यांचं नाव घेऊनच त्यांच्या पत्रामुळे 5 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आपण केलाय. काय नेमकं घडले सीबीआय मध्ये कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये सीपीआर रुग्णालयाची स्थापना ज्या दिवशी झाली त्या स्थापनेची संकल्पना अशी होती की कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा अन्य असतील गोरगरिबांना तिथे न्याय मिळावा. न्याय म्हणजे शारीरिक त्यांचं जे काही दुखणं असेल ते बरं व्हावं आणि अल्प कालावधीत आणि अल्प पैशात म्हणजे गोरगरिबांचं रक्षण व्हावं. पण 2022 साली राजेश क्षीरसागर यांनी अधिकृत पत्र दिलं. हे ते पत्र आहे. त्यावेळी दीपक केसरकर पालकमंत्री होते आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की लिंबेकर नावाच्या व्यक्तीला ते देण्यात यावं. लिंबेकर नावाच्या व्यक्तीला टेंडरमधून तो 5 कोटी निधी मिळालेला नाही. 2 वर्षासाठी पुरेसा असणारा पुरवठा तर 12-15 वर्षासाठी यांनी खरेदी केला. 5 कोटी रुपये निधीचा त्यांनी गैरव्यवहार केला. कारण राज्य शासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये स्पष्ट बोललेले आहे, लिहून दिले या प्रकरणामध्ये अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे. यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशाच पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे हे यातूनच सिद्ध होतं. राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन अशी आता लढाई सुरू झाली महाराष्ट्र राज्यात. राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन. माझी विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पोसून त्यांना काय मिळालं आणि जर राज्य शासन सांगत असेल की हे फ्रॉड आहे तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का हा यातून मूळ प्रश्न आहे. ज्या दीपक केसरकरांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करायला हवं होतं त्यांनी एका दिवसात या प्रकरणावर सही केली, मान्यता दिली आणि जे कोण डॉक्टर आहेत सीपीआरचे जे कोण असतील ते ज्यांनी एका दिवसात विदाउट टेंडर हे काम केलं, एका दिवसात सह्या केल्या, 1 तासाच्या भरलेला ट्रक आत आणला, ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही सगळी मॅनेज लोक आहेत, मॅनेज आहेत. हा अहवाल राज्य शासनाच्याच अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याला व कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की अशा प्रवृत्ती आत्ताच थांबवणे काळाची गरज आहे. अन्यथा उद्या सुईच्या नावाखाली, सलाईनच्या नावाखाली, मेडिकलच्या कुठल्याही नावाखाली, टॅबलेटच्या नावाखाली काही भ्रष्टाचार होऊ शकतो. पेशंट बरा व्हायचं राहू दे पण तो बरा होण्याच्या अगोदर तो मृत्युमुखी पडेल कारण औषध बोगस असणार अशी प्रवृत्ती कोल्हापुरात वाढीत चाललेली आहे. आणि यामध्ये राजेश क्षीरसागर आहेत, मी लेखी पुरावा दिलेला आहे. जर ते नसतील त्यांनी उद्या माझ्या बरोबरीला इथं बसावं, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, दोघांची प्रेस एकत्र होऊ दे आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ह्यात मी नाही. 5 कोटी रुपये, 5 कोटीचा घोटाळा. वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत वैद्यकीय? मुश्रीफ साहेब? नाही, मुश्रीफ साहेब त्यांच्या म्हणजे काय म्हणायचं महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे मला ती कितपत मदत करतील मला माहिती नाही. दिलेलं नाही आणि देणारही नाही. हा विभाग त्यांच्याकडेच आहे. नाही का देणार नाही मध्ये साहेब? त्यांना देऊन काय निष्पन्न काय? त्यांची जरी इच्छा असली तरी ते मला सहकार्य करू शकणार नाही. त्यांना वर्ण दबाव येणार, यात मदत करायची नाही, आपली बदनामी होईल. म्हणून मी म्हणायला लागलोय की राजेश क्षीरसागर येऊ दे इथं किंवा ते कुठं प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत मला कळवा, मी तिथे येतो. नाही आता जर हे असं सरकारनं केलं तर तुमची मागणी काय असेल, पुढची दिशा काय असेल? राज्य शासन विरुद्ध राज्यकर्ते हे तर घटना मी उघडकीस आणली. जनतेला दाखवून दिलं की राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनीच पत्र लिहिले की बोगस आहे. मग बोगस असून घोषित होऊन पण राजेश क्षीरसागरांनी त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखवून अटक का होत नाही? आणि जर होत नसेल तर आम्हाला कोर्टात न्याय मागितल्याशिवाय पर्याय नाही, कोर्टात जाऊ. पण कसं होते तुमच्यासारख्या लोकांना असं जाणवते कोर्टात जाऊन आता पुढं काय होणार आहे, पुढं त्याला वेळ लागत असते साहेब. पण ह्या गोष्टी
ज्या त्यावेळी उघडकीस आणल्यामुळं आम्हाला एक मानसिक समाधान मिळालं की ही खरोखर भ्रष्टाचारी आहेत आणि हे राज्य शासन पूर्ण आणि पूर्ण भ्रष्टाचारी मंत्र्यांनी भरलेलं आहे। जसं ज्या भारत देशामध्ये सगळीकडे चालू आहे वॉशिंग पावडर, अगदी त्या पद्धतीनंच त्यांचं कामकाज चालू आहे। एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की या तुमच्या पट्ट्याला थांबवण्याची गरज आहेच, तुम्ही थांबवा, नाहीतर यांना पोलीस बेड्या भविष्यात लावतील। तुमचं काय असेल पुढे नियोजन